नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. मालेगाव कॅम्प भागातील हेरम गणपती मंदिर व सिंधी कॉलनी येथील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहाजवळ गटार नसल्याने सांडपाणी हे मोकळ्या जागेत सोडल्याने नागरिक त्रस्त असून या वसतिगृहाच्या सांडपाण्याची व्यवस्था ही सार्वजनिक बांधकाम विभागाने गटारीचे नियोजन न केल्याने हे सांडपाणी मोकळ्या जागेत पसरत असून दुर्गंधी वास येत आहे. येथील नागरिक व माजी नगरसेवक यांनी वसतिगृहाकडे तक्रार केली असून याविषयी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महानगरपालिका लक्ष देतील का हे पाहूया. असिस्टंट पाहिजे ना इथं. नुसतं काम करा काय चालणार. मुलींचं वसतिगृह आहे ते. 12 वाजून गेले अजून वसतिगृह आलेले 12:30 वाजलेले. हा मॅडम बोला. नमस्कार. सार्वजनिक बांधकाम विभागाला. बर. हाँ 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 नाही मॅडम, तुम्ही हे जे वसतिगृह आहे आपलं इथं, तुम्ही वसतिगृह प्रमुख आहात ना, तर मग तुम्ही इथं निवासी आहात. निवासी आहेत ना तुम्ही. मग आता तुम्ही नव्हतं तर कोणी असिस्टंट पाहिजे होतं ना या ठिकाणी. हा बरोबर आहे, परंतु आमच्या दृष्टिकोनातून मुलींचं शासनाचं वसतिगृह आहे. ज्या वेळेला वस्ती प्रमुख नसेल तर कोणी जबाबदार असिस्टंट त्या ठिकाणी पाहिजे. आता आम्ही या ठिकाणी परिसरातले सगळे नागरिक आलेलो, महानगरपालिकेचे अधिकारी, मीडियावाले आलेले आणि आपण कोणी नाही तिथं. आता ती नोटीस द्यायची तर त्यांना तो प्रश्न पडला, नोटीस कोणाला द्यायची. आणि मला असं वाटतं की आपण जर नसाल तर कोणीतरी असिस्टंट त्या ठिकाणी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आपण तुमच्या माध्यमातून जे काय असेल ते लवकरात लवकर तो जो पाण्याचा विषय आहे तो मार्गी लागला पाहिजे. हा कोणी असेल, कोणी कामगार आहे ना तिथं, कोणी असिस्टंट नाही ना. हा ठीक. आजूच्या गल्लीत बी गटर नाही आहे, त्याच्यामुळे डास मच्छरांचा आम्हाला येतो त्रास आहे. कचऱ्याची गाडीचा बोला. कचऱ्याची गाडी आहे ना, 4-5 म्हणजे 8 दिवस पण लागून जाते. तर 2 दिवसात पण आली तर म्हणजे सगळ्यांना म्हणजे होऊन जाते. गलीमध्ये नाही येते, गलीमध्ये पण येत नाही. हो. मालेगाव महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मध्ये हेरंब गणेश मंदिराच्या परिसरामध्ये पाठीमागं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलींचं वसतिगृह आहे. त्या वसतिगृहातलं जे सांडपाणी आहे ते त्या प्लॉटवर येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो विषय आहे. आम्ही एक 15 दिवसापूर्वी सर्व परिसरातील नागरिक त्या संबंधित जे काय वसतिगृहाचे त्यांचे एलमामे यांना भेटलो. त्यांना सूचना की असा प्रकार होतो आहे.
त्यांनी सांगितलं की सोसकडं त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कापडे साहेब आणि आयरे साहेब यांना पण बोलवलं होतं. त्यांनी त्यांना सूचना केली सोस खड्डा साफ करण्याची. सोस खड्डा साफ केलं, परंतु सोस खड्ड्याच्या व्यतिरिक्त बाहेर पाणी बाहेर येत आहे. आणि त्याबाबत मी परत त्यांना विचारणा केली असता त्यांचं म्हणणं असं पडलं की त्याला बाहेर पडण्यासाठी गटारीची आवश्यकता आहे आणि गटारीचा निधी आम्ही खर्च करू शकत नाही, वसतिगृहात हा मोठा खर्च आहे, तर त्याला आम्ही काय करणार व असा प्रश्न त्यांनी आता आम्हाला केलेला आहे. आणि या वसतिगृहाच्या एका बाजूला शाळा आहे, एका बाजूला मंदिर आहे आणि एका बाजूला उद्यान आहे. सकाळी या ठिकाणी लोक फिरायला येतात, परंतु जर या ठिकाणी अशी अवस्था असेल, दुर्गंधी असेल, तर मग लोकांचं आरोग्य सुधारेल का बिघडेल हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्याच्यामुळं माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकामाला बांधकाम विभागाला विनंती आहे की आपण तात्काळ या हे जे वसतिगृह याच्यासाठी एक स्वतंत्र गटर आपण त्या ठिकाणी काढावी, जेणेकरून हा लोकांना जो त्रास होतोय, म्हणजे हा त्रास परिसरातल्या लोकांना तर होतोच आहे, परंतु त्या वसतिगृहात ज्या मुली राहतात त्यांच्याही आरोग्याला याचा त्रास आहे. बाजूला शाळा सुरू झाली, लहान लहान मुलं असतात, त्यांनाही हा त्रास आहे. तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो की मालेगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक विभागाने तात्काळ याची दखल घ्यावी. न घेतल्यास आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू.